शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मंगलम कौशलेंद्राय महनीय गुणाब्धये, चक्रवर्ती तनुजाय सार्वभौमाय मंगलम. वेद वेदांत वेद्याय मेघश्यामल मूर्तये, पुंसां मोहन रूपाय पुण्यश्लोकाय मंगलम. विश्वामित्रांतरंगाय मिथिलानगरीपतेः, भाग्यानां परिपाकाय भव्यरूपाय मंगलम. भव्यरूपाय मंगलम. भव्यरूपाय मंगलम. जय जय रघुवीर समर्थ. शिवथर ग्रंथराज दासबोध निरूपण समूहावर आज मला पुन्हा श्री रामायणाच्या अयोध्याकांडातील पुढील भागावर विवरण करण्याची, निरूपण करण्याची संधी दिलेली आहे. प्रथम मी श्रीरामांना, श्री समर्थांना, आपल्यामधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ अभ्यासक, समीक्षक, श्रोते यांच्या अंतरंगातील परमात्म्याला वंदन करते आणि आजच्या निरूपणाला प्रारंभ करते. मागच्या वेळेला आपण असं पाहिलेलं होतं की श्रीराम स्वतः थोडे नाराज झालेले होते आणि त्याचं दुःख किंवा त्याने व्यक्त केलेल्या सगळ्या भावना पाहून लक्ष्मण असा सांगत असतो की दादा, तुम्ही जर असे बोललात तर मी आणि सीताबहिणी यांनी काय करावं. तर तुम्ही आता हे शोक करणं बंद करा. आणि मग कारण का, तर आम्ही हे राघवा रामा पाण्याबाहेर काढलेल्या माशाप्रमाणे सीता किंवा मी थोडा वेळही तुमच्याशिवाय राहू शकणार नाही, जगू शकणार नाही. आणि म्हणून मी तुझ्याशिवाय पित्याला, शत्रुघ्नाला किंवा सुमित्रेलाही म्हणजे माझ्या मातेलाही पाहू इच्छित नाही, असं त्यांनी सगळं सांगितलेलं होतं. तर रामानं म्हणून शोक आवरून धरलेला आहे, मन शांत केलेलं आहे. आणि आता आपल्याला पुढचा भाग पाहायचा आहे. भोंकाकांनी मला पुन्हा संधी दिलेली आहे आज 17 तारखेला योग्य वेळेला. तर आता या तिघांचा प्रवास कसा चाललेला आहे. मागच्या वेळेलाच मी म्हटलं होतं की आपण फक्त कथानक पाहत नाही आहे, तर त्या वर्णनामध्ये आणि त्या सगळ्या प्रसंगांमध्ये सगळ्यांच्या ज्या भावना आहेत त्या समर्थांनी आणि श्री वाल्मिकींनी ज्या आपल्याला उलगडून दाखवलेल्या आहेत ते आपल्याला पाहिजेत. आता हे तिघजण रात्री शमीवृक्षाच्या तळवटी राहून, परवाच्या मागच्या याच्यामध्ये ते शमीवृक्षाच्या तळाशी आलेले आहेत, असा आलेला होता. आणि तिथे सुंदर असा सूर्योदय जेव्हा झाला तेव्हा ते तिथून निघालेले होते. आता भागीरथी आणि यमुना या दोहींचा जिथं संगम आहे त्या दिशेनं ते आता वनातून चालायला लागलेले आहेत. वाटेत वेगवेगळे भूमिप्रदेश, विविध देश, सुंदर सुंदर फुललेली फुलं, यांनी नटलेले सगळे भाग, वनातले भाग असे त्यांना दिसत होते. आणि आपण सुद्धा बघा जातो की असं कुठेतरी बाहेर गेल्यानंतर नेहमी दिसणाऱ्या निसर्गाच्या सौंदर्यापेक्षा बाहेरचं सौंदर्य आपल्याला नव्या ठिकाणचं फार आवडतं, भावतं. आणि आता तर हे वनामध्येच निघालेले आहेत, त्यामुळं आजपर्यंत कधीही न पाहिलेल्या अशा सगळ्या गोष्टी त्यांना या रस्त्यांनी दिसत होत्या. आता दिवस म्हटलं तसं सकाळ झाल्यानंतर त्यांनी चालायला सुरुवात केलेली आहे. आता दिवस मावळायला आलेला आहे. त्यावेळेला राम सौमित्रीला म्हणतो की अरे सौमित्रा, या दोन्ही नद्यांचा संगम इथं होत आहे.
हे प्रयाग क्षेत्र बघ, आपण सुद्धा सगळे प्रयाग क्षेत्री जातो आणि गंगा यमुना नद्यांच्या संगमाकडं पाहत राहावंसं वाटतं की खरंच त्या दोहोंमधला फरक इतका दोघींमधला छान दिसत असतो. गंगा नदीचं शुभ्र असं पाणी आणि यमुनेचं काळसर पाणी आणि यांचा जेव्हा संगम होतो तो अगदी विलोभनीय असतो. म्हणून तो सांगतोय की हा गंगा यमुनेचा संगम अतिशय पवित्र आहे असं मी ऐकलं आहे. आणि इथे या पवित्र जलांचा मोठा संघर्ष पण होतो. त्या दोन्ही जेव्हा एकमेकीत मिसळतात तेव्हा फार वेगळं असं तिथं भाव किंवा आपल्याला अनुभव येतो. आणि मोठमोठ्या वृक्षांच्या आश्रयानं राहणारे मोठे पक्षीगण पण इथं दिसत होते. त्या ठिकाणी आपल्याला बघा भरद्वाज पक्षी किंवा भारद्वाज पक्षी दिसले की सगळा शकून झाला असं आपण आजही मानतो. तर ज्या वृक्षावर हे भरपूर पक्षी बसलेले आहेत असा त्या ठिकाणी त्यांना वृक्ष दिसतोय. सूर्यकिरणं दीर्घ झालेली आहेत. सायंकाळ झाली असता हे दोघंही धनुर्धर गंगा यमुनेच्या संगमावरील भरद्वाज ऋषींच्या आश्रमामध्ये आलेले आहेत, आश्रमाजवळ आलेले आहेत. आता एकेका ऋषींच्या आश्रमाजवळ आल्यानंतर त्यांचं आगत स्वागत आतिथ्य कसं होतं तेही आपल्याला कळतं. त्या ऋषींचा प्रभाव किती आहे हेही आपल्याला समजतं. आणि तो पावन ऋषींचा आश्रम त्या ठिकाणी ते आल्यानंतर तिथे काय दिसलं तर ते ऋषी शिष्यगणांसह राहून तपश्चर्या करत होते. अग्निहोत्रात आहुती दिली जात होती आणि भगवान ऋषींच्या जवळ ते तिघं जेव्हा हात जोडून उभे राहिले त्यावेळेला काय म्हणतायत बघा. दारुणीच विकिरणानी वनपैस्तरुजी विभिः भरद्वाजाश्रमे चैते दृश्यन्ते विविधा द्रुमाः. हे विविध वृक्ष आपल्याला इथे दिसत आहेत असं ते म्हणत आहेत. राम आता त्यांना आपला परिचय करून देतोय बरं का भारद्वाज ऋषींना. भगवान आधी पहिल्यांदा वंदन करतात आणि आम्ही दोघे दशरथ पुत्र राम लक्ष्मण आहोत. ही माझी पत्नी कल्याणी, विदेह राजकन्या जनकात्मजा सीता माझ्याबरोबर वनवासाला आलेली आहे. पित्यानं मला वनवासात पाठवलं आहे. त्यावेळेला हा माझा लाडका भाऊ धाकटा भाऊसुद्धा सुमित्रा पुत्र लक्ष्मण दृढ निश्चयानं माझ्याबरोबर आलेला आहे. आणि इथे कंदमुळे फळं भक्षण करीत मी आता धर्माचरण करणार आहे. पित्रा प्रव्राज्यमानं मां सौमित्रिश्चानुजः प्रियः स्वयमन्वगमत् भ्राता वनमेष दृढव्रतः. आता समर्थांनी लिहिलेलं तिथे दृढव्रत हा म्हणलेला आहे. आणि दुसरे जे वाल्मिकी रामायणाच्या ज्या प्रती आहेत त्याच्यामध्ये फक्त धृतव्रत हा असा एक शब्द फक्त वेगळा आहे. तर मला त्या दोन शब्दांमध्ये सुद्धा वाटतं की समर्थांनी वापरल्याच्यामध्ये दृढव्रत म्हणजे रामाचा निश्चय जो आहे तो दृढ आहे, ज्यानं दृढव्रत घेतलेला आहे. आणि वाल्मिकींचे जे इतर प्रती आहेत त्याच्यामध्ये धृतव्रत हा म्हणजे व्रत घेतलेलं आहे पण निश्चितपणानं घेणं, दृढपणे घेणं हा समर्थांना त्यामध्ये भाव व्यक्त करायचा आहे. तेव्हा त्या मेधावीन राजपुत्रांचं बोलणं ऐकून धर्मात्मा ऋषींनी रामाला अर्घ्योदक दिलेलं आहे. त्या ककुत्स पुत्रानं आसन उदक यांचा स्वीकार केला. कंदमुळं फळं यांच्या भोजनाचाही त्यानं स्वीकार केलेला आहे. असं हे सगळं आता बघा जिथे जिथे जातील तिथं त्या वातावरणाशी ते एकरूप झाले. मग त्या राघवानं त्या आदरातिथ्याचा स्वीकार केल्यानंतर भरद्वाज मुनी धर्मानुसारी आहेत आणि ते असं म्हणतात की हे ककुत्स्थ नंदना, तुला इथं आलेला पाहिलेला खूप काळ लोटून गेला. आपल्याकडं पण कोणी आलं किंवा आपण कोणाकडे गेलं की लोक म्हणतात किती दिवसांनी आला तो, खूप दिवसांनी भेट होती. तसं ते अगदी त्याला म्हणतात. आणि राघवा, हा परिसर विशेष आणि रमणीय आहे. गंगा यमुनेचा हा संगम तर पवित्र आहेच, हे सर्व जनश्रुत आहे. रामा, तुला जर आवडत असेल तर तू इथे माझ्याबरोबर राहा. म्हणजे त्यांना असं वाटतं की रामानं आता आपल्याबरोबर राहावं आणि हे वन तपश्चर्या करणाऱ्यांसाठी उपयुक्त आहे. त्यांना वाटतंय राम आता तपश्चर्या करण्यासाठी आलेलं आहे. तेव्हा तू इथं लक्ष्मणासह आणि सीतेसह राहू शकतोस. इह त्वं रंस्यसे सार्धं सीतया लक्ष्मणेन च तमेवं वादिनं राम कृतांजलिर्भाषत. आता त्यांना हात जोडून तो काय म्हणतो बघा.
अवकाशो विविक्तोऽयं महानद्यो समागमे पुण्यश्च रमणीयश्च वसत्विह भवान सुखम. तेच म्हणतायत, भरद्वाजच म्हणतायत. आणि असं म्हणणाऱ्या त्या ऋषींना राम हात जोडून काय म्हणतो बघा, हे भगवान, इथे जर आपल्यासह मला राहता आलं तर ते माझं भाग्यच आहे. पण हे तपोनिधी, आम्ही तुमच्या तपश्चर्येत अडथळा ठरणार नाही. इथे आश्रमाच्या जवळच नागरिकांची वस्ती पण दिसत आहे. मी आल्याची वार्ता जर आत्तापर्यंत त्यांनी ऐकली असेल ना, तर ते मला, जानकीला पाहण्यासाठी, भेटण्यासाठी लगेच येतील. या कारणामुळं इथं राहणं मला बरं वाटत नाही. आपण म्हणतो ना, आमच्यामुळं तुम्हाला त्रास नको, तुमच्यामध्ये व्यत्यय नको तुमच्या साधनेमध्ये. आणि म्हणून भगवान, आमचे आश्रमाचे ठिकाण असे एकांत ठिकाणी असावं, जिथे ही जनककन्या सुखानं रमेल. जास्त गर्दी, गोंधळ हा असा मला नको आहे. ते राघवाचं बोलणं ऐकून, त्याचा विचार करून भरद्वाज ऋषी त्याला लगेच अनुकूल असं बोलतात. ते म्हणतात, हे बघ, इथून 3 योजनं दूर एक पर्वत आहे. तिथं परिसरात महान आणि पावन ऋषीमुनींच्या समूहांचे आश्रम आहेत आणि तिथं तू राहा. पशुपक्ष्यांनी गजबजलेले नर वानर यांनी भरलेलं ठिकाण म्हणजे चित्रकूट पर्वत आहे. आता तुम्ही पण गेला असाल, आम्ही पण जाऊन आलो. आता चित्रकूट पर्वतावर पूर्वीसारखं इथे जे वर्णन केलेलं आहे तसं आढळत नाही. एवढा पर्वत तो जाणवत पण नाही, कारण सगळं आता खोदून विधून सगळं त्याचा फरक झालेला आहे. तर इथे गंधमादन पर्वताच्या जवळच असलेला प्रसिद्ध असा हा चित्रकूट पर्वत, तुझे देखील तिथलं वास्तव्य हे सुखावह होईल असं मला वाटते. तर तो कपालशिरस म्हणजे शंकर तिथं पूर्वी दीर्घकाळ राहत होता असं तो त्याला सांगतोय. त्रियोजनमितस्तात गिरिर्यत्र निवत्स्यसि महर्षिगण संतुष्ट सर्वत्र सुखदः शिवः गोलांगुलाभिनदितो वानरर्क्षनिषेवितः चित्रकूट इति ख्यातो गन्धमादनसंनिभः दशक्रोशैतस्तात् गिरिर्यस्मिन् निवत्स्यसि महर्षिसेवितः पुण्य पर्वतः शुभदर्शनः गोलांगुलानुचरितो वानरर्क्षनिषेवितः चित्रकूट इति ख्यातो गंधमादनसन्निभः. वाल्मिकी आणि याच्यातले थोडेसे किंचित फरक होते, पण मी ते दोन्ही सल वाचून टाकले. आता इथे काय म्हणतात बघा, जेव्हा मनुष्य या चित्रकूट पर्वताची शिखरं बघतो ना, तेव्हा तो कल्याण आणि पुण्यच मिळवतो. बघा, आपल्याला नुसती उत्तराखंडातली हे सगळी जी पवित्र ठिकाणं आहेत, ही दुरून जरी पाहिली ना तरी आपल्याला पुण्य प्राप्त होत असतं आणि मनुष्य धर्माचरणाकडे प्रवृत्त होतो. इथे अनेक ऋषी महर्षी शेकडो वर्षे राहिले आहेत आणि कपालशिरसाबरोबर म्हणजे शंकराबरोबर राहून तपश्चर्या करून शेवटी स्वर्गाला गेलेले आहेत. पूर्वीच्या काळी स्वर्ग ही एक शेवटचं अंतिम ध्येय असायचं, पण स्वर्गापेक्षा सुद्धा मोक्ष हे जास्त महत्त्वाचं आहे. तर हे ककुत्सपुत्रा, इथे अनेक विध पक्ष्यांनी गजबजलेल्या तू वनात राहा, म्हणजे तिथे त्या चित्रकूटावर. आणि हे नरव्याघ्रा, इथे माझ्याबरोबर पण राहा. तू कुठेही बंधू लक्ष्मणासह आणि पत्नी सीतेसह आश्रमांच्या सान्निध्यात रमशील. माझ्या इथेही तुला आवडेल किंवा चित्रकूटावरही तू रमशील. असं म्हणून भरद्वाजांनी पुन्हा बंधू लक्ष्मण, पत्नी सीता यांच्यासह रामाची पूजा केलेली आहे. पहिल्यांदा अर्घ्योदक दिलेलं आहे. आल्या आल्या जसं आपण फक्त पाणी देतो पहिला, किंवा हात तोंड धुवायचे असतील तर धुवा म्हणतो आणि मग त्यांचा बाकी उपचार करतो, तसं त्यांनी त्यांची पूजा केली. दिवस मावळल्यानंतर रात्र झालेली होती. त्या सगळ्यांच्या इतक्या छान गप्पा रंगल्या की ती रात्र संपल्यावर महान तपस्वी भरद्वाजांनी त्यांना फळाफुलांनी बहरलेला चित्रकूट पर्वत दुरून दाखवला. तो पहा तिथे आहे. आणि ते म्हणतात की रामा, हाच तो महान चित्रकूट पर्वत प्रसिद्ध आहे, पुण्यप्रद आहे, रमणीय आहे आणि भरपूर कंद, मुळं, फळं अशांनी भरलेला आहे. हा धरणीधर तुझ्या राहण्यासाठीच योग्य आहे. धरणीधर, पर्वतापेक्षा धरणीधर शब्द किती छान वाटतो का. आणि शीतल जलाने युक्त अशा
मंदाकिनीनेही म्हणजे दक्षिण गंगा जिला म्हणतो ती, ही युक्त आहे. राघवा, इथे हत्तींचे कळप आहेत, प्राण्यांचे कळप आहेत, वनांमध्ये फिरत असलेले तुला पुन्हा पुन्हा दिसतील. एष राम महाशैलश चित्रकूट इति श्रुतः पुण्यश्च रमणीयश्च बहुमूल फलोपगः वासानुरूपं मन्येऽहं तवैनं धरणीधरं शिवं शिवशीतांबुवाहिन्या मंदाकिन्योपशोभितं. ही शीतल जलानी वाहणारी अशी ही मंदाकिनी त्यांनी तो शोभून दिसतोय. ते दोघं इक्ष्वाकुनंदन राम आणि लक्ष्मण तिथेच राहिले. तेवढी रात्र राहिलेले आहेत. त्या पर्वताची माहिती दिल्याबद्दल त्यांनी ऋषींचे आभार मानले. तपोनिधी अशा मुनींनी त्यांचं स्वस्त्यन आणि औक्षणही केले. मंत्रोच्चारासह त्यांना आशीर्वाद दिले आणि आपल्याच जणू निघालेल्या औरस पुत्राकडे जसं पित्यांनी पाहावं तितक्या प्रेमाने या भरद्वाजांनी त्यांच्याकडं निरखून पाहिलेलं आहे. कारण हा राम सगळ्यांनाच रमवणारा होता. तेषां तदा स्वस्त्ययनं जजाप जपतां वदहा प्रस्थितान् प्रेक्ष्य चाप्येतान् पिता पुत्रानि वौरसान्. पिता जसं आपल्या औरस पुत्राकडं प्रेमाने पाहतो, एखाद्याला आपण निरोप देत असतो त्यावेळेला जी भावना असते, जी दृष्टी असते, तीच या भरद्वाजांनी त्यांच्याकडे निरखून पाहिलेलं आहे. नंतर ते महान तेजस्वी असे भरद्वाज मुनी सत्यवचनी पराक्रमी रामाला म्हणाले की अरे नरश्रेष्ठा किंवा हे बंधूंनो, या गंगा यमुनेच्या संगमावरून पुढे कालिंदी नदीच्या किनाऱ्यानं शंकराच्या मुखाच्या दिशेनं हळूहळू पुढे जा. तिथे त्या जलानं आपणास त्वरित पुण्याचा लाभ होईल. कारण यमुना पण तेवढीच पवित्र आहे. त्या विमल जलामध्ये पोहत पोहत तुम्ही पुढं जावं लागेल आणि पुढं गेल्यावर तुम्हाला एक मोठा हिरवागार वटवृक्ष लागेल. त्याच्या अवतीभोवती भरपूर दाट झाडी आहे आणि त्या सावलीत अनेक सिद्ध तपस्वीजन राहिलेले आहेत. तिथे हात जोडून वंदन करा आणि आशीर्वाद मिळवा. किती बघा, खरं म्हणजे राम आहेच तसा विनयीच आहे, पण तरीसुद्धा एक मोठ्या माणसाचं काम असतं इतरांना सांगणं, म्हणून ते सांगतायत. आणि तिथं काही काळ त्या वृक्षाजवळ राहून नंतर पुढे जा. त्या वृक्षाला सुद्धा महत्त्व दिलेलं आहे बघा. मग एखादा कोस गेल्यानंतर तुम्हाला नीलवनला दिसेल. तिथे पळस बोर यांचे भरपूर वृक्ष आहेत की ज्यांचा अनेक ऋषीमुनींनी आस्वाद घेतलेला आहे. कसं आहे, आपण सुद्धा सांगतो बघा, या रस्त्यांनी जा, तिथे वाटेतनं हल्लीच्या काळात धाबा लागेल, हॉटेल लागेल, जे काय तुम्हाला पाहिजे ते मिळेल, छान पाणी मिळेल, सगळं सांगितलेलं आहे. फळं हवी असतील त्यांना फळं मिळतील. आणि मग तोच रस्ता पुढे चित्रकूटाला जातो. बहुतांशी ते म्हणतात तुला सगळी मी माहिती सांगितलेली आहे. तो परिसर सुंदर, आश्रम करून राहण्याजोगा आणि जंगलाच्या दोषांनी मुक्त असा आहे. जंगलात इतर जे दोष असतात, हिंस्र प्राणी असतात, पशुपक्षी असतात, त्यांची काही तुला तिथे भीती वाटणार नाही. गंगा यमुनयो संधिम आसाध्य पुरुषर्षभौ कालिंद्यामनुगच्छेतां नदीं पश्चात्मुखौ शिवां तथास्तु तीर्थं त्वरितं पुराणं प्राप्य राघवौ तत्र सुयूयं प्लवं कृत्वा तरंतां सुजलां नदीं. वाहत वाहत म्हणजे पोहत पोहत किंवा काहीतरी साधनांनी तुम्हाला पलीकडे जावं लागेल असं त्या ऋषींनी म्हणजे त्यांना सांगितल्यानंतर आणि ऋषींच्या इथून निघून गेल्यानंतर ते ऋषी राम लक्ष्मणाला पुन्हा म्हणतायत की अरे सौमित्रा, निघतायत म्हणजे अजून ते, आपण काहीतरी पुण्य केलेलं आहे. कारण हे ऋषी आपल्यावर एवढं प्रेम करतायत. रामच म्हणतोय त्यांना की अरे सौमित्रा, ज्या अर्थी हे एवढं आपल्यावर प्रेम करतायत त्या अर्थी आपण काहीतरी पुण्य केलेलं असलं पाहिजे. आता आम्ही परवासुद्धा त्या कंबोडियात गेलो तर आमच्या असे चिंतक असेच म्हणायला लागले की मॅडम तुम्ही काहीतरी पुण्य केले म्हणून तुम्हाला तिथल्या विष्णूंनी बोलावलं. असं एक आपल्याकडं म्हणण्याची पद्धत आहे, पण ही ऋषींचे बोल आहेत. आणि असं बोलत बोलत ते दोघं सीतेला घेऊन कालिंदीच्या किनाऱ्यानं पुढं जात राहिले. थोडंसं अंतर चालून गेल्यानंतर त्यांना विमल जल असलेली पुण्यमयी शीत तोया किंवा प्रवाहिनी अशी अंशुमती नदी लागलेली आहे. छोट्या छोट्या नद्यांची नावं पण मला फार आवडलेली आहेत.
आणि हा सगळा भूगोल इतिहास आपल्याला नकळत आपल्याला समजून घेता येतोय बघा. आणि मग लाटांवर लाटा निर्माण होणाऱ्या त्या नदीच्या पाण्यात पोहण्यामुळं त्यांच्या सगळ्या चिंता दूर झाल्या. पहा, आपण खूप जर शिणून आलो असो आणि नदी जर हे झाली, नदीचं जर स्नान केलं तर आपल्याला खूप समाधान वाटतं, एकदम आपला शीण हलका होतो. तेव्हा तो दशरथी राम अजिंक्य अशा लक्ष्मणाला म्हणाला की ही नदी पुण्यप्रद स्वर्गीय असून यमुना जिथं उगम पावते तिथेच ही पण उगवली. अंशुमती नदीचं सांगतायत, तर ही सुद्धा तिथेच उगम पावलेली आहे आणि इथे मनुष्यवस्ती दिसत नाही. तेव्हा हे पुरुषश्रेष्ठा लक्ष्मणा, तू आता तराफा तयार कर, जेणेकरून आपण सहज पोहून जाऊ. ततो ब्रवीत्र दाशरथी सौमित्रीमपराजितं दिव्यासरिद्दिवं पुण्या यमुना यत्र पर्वताः. सीता आणि पुढं म्हणता येतो, तो म्हणतोय की या शूरवीरानं संपूर्णतः अनुकूल असलेल्या त्या वनाचं निरीक्षण केलं आणि आपली तलवार हातात घेतली. लक्ष्मणानं तिथील पुढच्या झाडांच्या आलेल्या फांद्या तोडल्या आणि सीतेला बसावायला सुखावं अशी जागा तयार केली. नंतर वेलीनं लाकडं सुसंगतपणे एकमेकांचे पक्के बांधून एकमेकांना बांधून तराफा तयार कर म्हणले ना, तर त्या भरपूर पाण्यातून तरून जाण्यासाठी लाकडाचा सुंदर तराफा तयार केलेला आहे. म्हणजे या राजकुमारांना मला हे सगळं वाचत असताना ऐकत असताना नेहमी वाटतं, ऑलराऊंड ज्याला म्हणतात किंवा सगळ्या क्षेत्रात परिपूर्ण व्हावं लागायचं राजकुमारांना, अशाच विद्या दिल्या जायच्या गुरूंकडे गेल्यानंतर. नाही तर आपण बघा, आपल्याला आता कोणतरी येईल, आपल्याला पलीकडं नेईल, काहीच नाही मिळालं तर आपण कसं जायचं, हा त्यांना प्रश्नच नाही. लगेच लक्ष्मणानं तो तराफा तयार केला आणि तराफा तयार झाल्याचं त्या थोर महात्मा रामाला सांगितलं पण, आणि त्यांनी लगेच नदी पार करून दिली. आता ह्या दाशरथी रामानं ह्या लक्ष्मीचंच जणू स्मरण करीत किंचित लज्जेनं सीतेला त्या प्रवाहातील तर्फेवर उचलून बसवले. खूप छान, कारण सीतामाई तशी लहान आहे हो, अल्लड आहे आणि अजून तिला या बाहेरच्या जीवनाचा तसा हे नाही आहे, अनुभव नाही आहे. आणि मग तिला वस्त्रालंकार, आपली शस्त्रास्त्र सगळं सांभाळत तिला प्रथम चढायला जरा कठीण झालं होतं, पण हळूच तिच्यावर चढवले आणि ते दोघं शूरवीर तराफा वल्लवू लागले. आता बघा ना, हल्ली असतात बरं का हे परदेशात आणि आपल्या इथे पण ही सगळं ट्रेनिंग शिक्षण दिलं जातं, पण त्यावेळेला त्यांनासुद्धा ह्या ते सगळ्यात तरबेज आहेत, कुणावर अवलंबून नाहीत. त्या तिघांचाच प्रवास हा सगळा सुरू आहे. पृष्ठतो ते हा काय म्हणतो राम त्याला, सीतामादाय गच्छत्वं अग्रतो भरतानुज पृष्ठतोऽहं गमिष्यामि सायुधो धन्विनांवर गच्छतो हि तयोर्मध्ये बभूव जनकात्मजा मातंगयोर्मध्ये गता शुभा नागवधूरिव. आता ही सीता कशी दिसेल, तर लक्ष्मणाला तो सांगतो की तू पुढे राहा, मी पाठीमागे राहीन आणि मग आपल्या दोघांच्या मध्यभागी त्या सीतेचं संरक्षण करत आपण तिला घेऊन जाऊया. मग ती कशी दिसेल, तर हत्तींच्या मध्ये एखादी नागवधू असावी. म्हणजे नागवधू कशी, नागाची छोटी म्हणजे स्त्री जी म्हणतो आपण नागिण, ती कशी त्या हत्तींच्या मधून चालावी तशी ही सीता आपल्याबरोबर चालेल असं तो सांगतो. आणि शेकडो हजारो प्रजाजन आणि देवदेवता रामाला इक्ष्वाकूंनी पालन केलेल्या या अयोध्या नगरीत पुन्हा पाहण्यासाठी उत्सुक आहेत, हे तू बघशीलच असं सांगतायत. आता स्वस्ति देवी तरामि त्वां पारयेच्छेद व्रतं पतिः कालिंदी मध्यगा सीता ताम नदीमिदमब्रवीत. आता त्या कालिंदी नदीला सीता म्हणतीये बरं का, की ती असं म्हणतीये की ही नदी कशी आहे, तर वर देणारी आहे. त्या नदीचा दक्षिण किनारा जेव्हा आला आणि लाटांवर लाटा अशा उमटत होत्या, त्या यमुनेचा प्रवाह हा वृक्ष शाखांच्या साह्यानं ते तरून गेलेले आहेत आणि तो प्रवाह तरून गेल्यावर तिघही जण यमुनेच्या दाट आणि सुंदर अशा यमुना वनात पोचले.
कमलवेलींनी भरलेलं ते निर्मळ आणि पवित्र भरपूर जल असलेलं सरोवर त्यांना दिसलं. तिथं कमलदेठांनी पाणी प्यालेले आहेत. बघा, मगाशी सांगितलं तसं छोट्या छोट्या या कृती आहेत, पण याच्यातून सुद्धा लक्षात काय येतं की प्राप्त परिस्थितीत जे जे आहे ते सुखकारक मानायचं. आपण म्हणलं असो काय हो, पाणी प्यायला काही नाही, सोय नाही, असं नाही आहे. तिथे कमलदेठांनी ते पाणी प्याले, कमळांचा आस्वाद घेतला आणि सुंदर सरोवर पाहण्यास त्यांना मिळालं. यात त्यांना आनंद मिळाला. तर पुन्हा हे सरोवर असं बघायला मिळेल का अशा प्रकारचं, अशी मनात शंका त्यांच्या निर्माण झालेली आहे आणि ते वाटेनं पुढं सुखानं जायला लागले. मग तेवढ्यात त्यांना भरद्वाज ऋषींनी जो सांगितला होता तो एक सुंदर असा डेरेदार हिरवागार वटवृक्ष दिसतो आणि तो पाहून ते आनंदित झाले. त्याच्याजवळ जाऊन पुन्हा सीता काय म्हणते बघा. नमस्तेस्तु महावृक्ष पारयेन मे पतिव्रतां कौसल्यां चैव पश्येम सुमित्रांच यशस्विनीं. ती असं म्हणती की हे महावृक्षा, तुला माझं वंदन असो. तुझं दर्शन आम्हाला कल्याणकारी मंगलदायीच आहे आणि 14 वर्ष वनात राहिल्यानंतर सुखानं घालवल्यावर आम्ही समृद्ध अशा अयोध्यानगरीत जेव्हा परत प्रवेश करू तेव्हा माता कौसल्येला आणि इतर नातेवाईकांना आम्ही पुन्हा भेटू असं म्हणून हात जोडून जवळपास झाडं वगैरे जी आहेत ती अगदी निरखून पाहत पाहत पुढं गेलेली आहे. आता एखाद्या कोसभर गेले असतील आणि तिथं त्या दोघा बंधूंना प्रसन्न जलला असलेला हा यमुनेचा प्रवाह दिसला. त्या नदीच्या किनाऱ्यावर सीतेला थांबलेलं पाहून तिच्या संरक्षणासाठी राम लक्ष्मणाला म्हणतो, मगाशी मी जे सांगितलं ते, की अरे भरत ज्येष्ठ बंधू, सीतेला घेऊन तू पुढे चाल आणि हत्तीच्या कळपातील हत्तीणीप्रमाणे, नागवधू, नागचा अर्थ हत्ती पण आहे बरं का, तर नागवधू म्हणजे हत्तीणीप्रमाणे ती आपल्या दोघांच्या मध्ये चालेल असं ते म्हणतात. हा फुलांनी बहरलेले वृक्ष, वेली, फुलांचे गुच्छ, असं सौंदर्य कधीही जे न्याहाळलेलं नव्हतं ते पाहत पाहत सीता रामाला विचारायची, हे काय आहे, हे काय आहे. आणि मग पुढं त्यांना प्राण्यांचे कळप पाणी पिण्यासाठी येताना दिसू लागले. मग तिथे त्यांनी मुक्काम करण्याचं ठरवलं आणि यमुनेच्या किनाऱ्यावरच ते राहिले. यद्यत् फल प्रार्थयते पुष्पं वा जनकात्मजा तत्तत्प्रयच्छ वैदेह्या यत्रास्या रमते मनः. राम त्याला सांगतोय लक्ष्मणाला की माझ्या जनकात्मजेला म्हणजे सीतेला जे जे फूल फळ जे आवडेल ना ते जरा तिला दे बरं का. आता तिथं रात्र त्यांनी घालवली. त्या ठिकाणी ते राहिलेले आहेत यमुनेच्या किनाऱ्यावर. आणि मग चित्रकूटाकडे त्यांनी प्रयाण सुरू केलं. सुंदर निसर्गानं असा भरलेला तो सगळा प्रवास आता आहे. तर रात्र घालवून श्रमणी आळसानं झोपलेल्या लक्ष्मणानं आपल्या बंधूनं उठवलं, म्हणजे लक्ष्मणाला मात्र उठवत नव्हतं, तर त्याला उठवले आणि सगळा आपला आळस, थकावट, थकवा जो आहे तो दूर केला. नदीच्या पवित्र जलाला स्पर्श करून उपासना आणि संध्या, कुठंही असलं तरी संध्या उपासना सोडायची नाही. आपण निमित्त सांगतो, आज पाहुणे आले, उद्या काय अमुक झालं, प्रवासात थांबायलाच वेळ नाही मिळाला, पाणीच मिळालं नाही. पण जिथे जशा परिस्थितीत जे असतील त्यानुसार आपलं हे अन्निक करायलाच पाहिजे. मग चित्रकूटाच्या मार्गाला जाण्याचा त्यांनी निश्चय केला आणि सगळेजण चित्रकूटाकडे निघाले. लवकरच एका झाडाजवळ येतात चित्रकूट पाहात राम सीतेला म्हणतोय, लक्ष्मणानद्य दारुणी दृढाणी च वराणी च कुरुष्वावसथं सौम्य वासेभी रतं मनः. आता या ठिकाणी राहावंसं वाटते असं वाल्मिकी रामायणात म्हणलंय. आता तिथे काय काय होतं हो, ही नदी पहा म्हणतायत. पुष्पमाळा जणू धारण केल्यासारखी ही नदी आहे. कालिदासानं सुद्धा असंच मेघदूतात वर्णन केले बरं का. एखाद्या म्हणजे मोत्यांच्या सराप्रमाणे तिच्या रमणवती नदी वगैरे होती, तसं येतं ही यमुना नदी आहे. आणि पळसाच्या वृक्षांवरील फुलांनी पळसाची फुलं अशी लालसर असतात ना, तर ती जणू काही अरुण प्रभेमुळं ती अधिक तेजस्वी झाल्यासारखी दिसत होती. आणि मंदाकिनी नदीच्या बाजूनं असलेल्या कर्णिकार वनास पहा. कर्णिकार म्हणजे पांगारा वगैरे, तर ते वन आहे. तिथे बहरलेले वृक्ष होते.
आणि त्यामुळं पांगारासुद्धा तसाच असतो बरं का, पिवळा धमक. आणि म्हणून तो प्रदीप्त सोन्यासारखा झगमगत आहे, तर त्याला पहा असं म्हणतायत. आता जे सांगितलं होतं ना भरद्वाजाने की तिथं अमुक अमुक वृक्ष असतील, ते प्रत्यक्ष इथे दिसलेले आहेत. म्हणजे इतकं बारकावे सांगणाऱ्याचे पण आणि अनुभवणाऱ्याचे पण इथं टिपलेले आहेत. फणस, टेंभुर्णी, काजू आपल्या फळांच्या भारांनी नत झालेले आहेत. वानरं त्या तिथं मुक्तपणे विहार करतायत आणि सुंदरांगी या फळांच्या आधारावर जीवनधारणा करणं हे आपल्याला शक्य आहे असं राम म्हणतो. असा परिसर पाहिल्यानंतर त्यांना घरच्या राजवाड्यातल्या खाण्यापिण्याची मोठ्या आहाराची सुद्धा आठवण राहिलेली नाही आहे. तो म्हणतो काय काय आश्चर्य आहे म्हणतो. अहो इथं आपण स्वर्गासारख्या या चित्रकूटावर येऊनही पोहोचलो. इतके सहज आलेले आहेत बघा ते निरखून पाहत पाहत पाहत. मग लक्ष्मणानं वेगवेगळ्या वेलींच्या फुलांच्या साह्यानं सुंदर आश्रम उभा करावा असं राम आता त्याला म्हणतोय. असं मनात त्यांनी ठरवलं आणि अरण्यातून हत्तींच्या चाळण्यानं मोडून पडलेली काष्ठे वगैरे सगळी त्यांनी गोळा करून एक कुंपण आधी तयार केलेलं आहे. आणि मग लक्ष्मण त्याला सांगतो की आता तू छान असं एक इथं आपल्यासाठी कुटी बांध, किंवा हे निसर्ग सौंदर्य अनुभवत सांगतोय की या मधुमासात गोड गोड द्रोणासमोर सारखी लागलेली ही फळं पहा, हे चातक पूजन करतायत ते पहा, तिकडून मोर प्रत्युत्तर देत आहेत ते पहा, पाणकोंबडा जणू त्यांचा उपहास करतोय तो पहा, आणि अगं प्रिय वैदेही अशा विविध पक्ष्यांचं पूजन ऐकत ऐकत आपला काळ आता आपण इथे सुखाने घालवायचा आहे. पश्येमां पुष्पितां सीते मालिनीं सरितं प्रति शिशिरात त्ययेन पद्माक्षी प्रदीप्तानिव किंशुकान् कर्णिकारवनं चारु पश्य मंदाकिनी मनु दीपितैरुचिरैर्वृक्षै प्रदीप्तै काञ्चनैरिव पश्य भल्लातकान् बिल्वान् पनसास्ति तिन्दुकानपि फलभारनतांश्चापि पानपैरुपसेवितां शक्यमेभिः फलैरेवं जीवितुं तनुमध्यमे अहो स्वर्गोगमं प्राप्ता चित्रकूटमिमं वयम्. अरे आपण इथं पोहोचलो. या स्वर्गासारखा दिसणारा हा चित्रकूट पर्वत आलाय. आपल्याला गदिमांनी रचलेलं आणि सुधीर फडकेंनी गायलेली सगळी गीतं खूप आपण ऐकता. आता गदिमांच्या किंवा सुधीर फडकेंच्या आवाजात मला ते म्हणता येणार नाही, पण त्या गीताचा आपण थोडासा आस्वाद घेऊया की रामानं काय सांगितलं. आता बघा, इतकी बाहेर सगळी म्हणजे आपली वाटे जानकी ही सगळ्या अनोळखी फुलांविषयी विचारत होती. श्रीराम जिज्ञासा तिची पुरवत होते. मगाशी म्हणलं तसं भरद्वाज ऋषींनी आपल्या आश्रमात स्वागत केलं आणि चित्रकूटाला जाण्याला त्यांना मार्ग दाखवलेला आहे, पलीकडे जा म्हणून सांगितलेलं आहे. आणि मग लक्ष्मणानं असे फुलांचे गुच्छ गुंफून वहिनींच्या हातात द्यावेत असं सगळं त्यांचं चाललं असताना, वनविहार चालू असताना चित्रकूट पर्वतावर जेव्हा ते पोहोचलेत तेव्हा एका सपाट आणि मनोहर स्थळाकडे अंगुली निर्देश करत श्रीराम आता सांगतायत, या इथे लक्ष्मणा बांध कुटी, या इथे लक्ष्मणा बांध कुटी, या मंदाकिनीच्या तटनिकटी, या मंदाकिनीच्या तटनिकटी, या इथे लक्ष्मणा बांध कुटी, या इथे लक्ष्मणा बांध कुटी. चित्रकूट हा हेच तपोवन, येथ नांदती साधक मुनिजन, येथ नांदती साधक मुनिजन, सखे जानकी करी अवलोकन, ही निसर्ग शोभा भुलवी दिठी, या इथे लक्ष्मणा बांध कुटी, या इथे लक्ष्मणा बांध कुटी.
रच्यतामत्र लक्ष्मणकुटजं रच्यतामत्र लक्ष्मणकुटजम् इह मन्दाकिन्या स्तटनिकटम् इह मन्दाकिन्या स्तटनिकटं रच्यताम् अत्र लक्ष्मणकुटजं चित्रकुटोऽयं ननु तपोवनं वसतीह च साधकमुनिवृन्दम् अवलोकय सखी जानकी सर्वम् आर्जविश्रीर्मनोहरतीयं रच्यताम् अत्र लक्ष्मणकुटजं रच्यताम् लक्ष्मण अत्र कुटजम् पलाशफुलले बिल्ववाकले भल्लातकफल भारे लवले दिसती नयाना मानव शिवले ना सैललतांची कुठे मिठी ना सैललतांची कुठे मिठी या इथे लक्ष्मणा बांधकुटी या इथे लक्ष्मणा बांधकुटी फुल्लपलाशा बिल्वा विनता भल्लाता फल भारेण नता प्रायो नैते मनुजस्पृष्टा न चलतांगिनं वनं नु शिथिलं रच्यताम् अत्र लक्ष्मणकुटजं रच्यताम् अत्र लक्ष्मणकुटजं किती फुलांचे रंग गणावे कुणा सुगंधा काय म्हणावे मुखरम्यता सहज दुणावे येताच कूजने कर्णपुटी येताच कूजने कर्णपुटी या इथे लक्ष्मणा बांधकुटी या इथे लक्ष्मणा बांधकुटी सुमवर्णानां गणना गहना गन्धास्तेषां नामातीताः स्वयं वर्धते नीरवशोभा श्रूयते तद्यदा कलविरुतं श्रूयते तद्यदा कलविरुतं रच्यतां लक्ष्मण अत्र कुटजं रच्यताम् अत्र लक्ष्मणकुटजं कुठे काढिती कोकिळ सुस्वर निळासूरतो चढवी मयूर रत्ने तोलित निजपंखांवर संमिश्रनाद तो उंचवटी संमिश्रनाद तो उंचवटी या इथे लक्ष्मणा बांधकुटी या इथे लक्ष्मणा बांधकुटी क्वचित् पिकानां मधुरकूजनं मयूरोरवं कुरुते परुषं वहनकलापे रत्ननिधानं मिश्रितो वटतरौ स्वर एवं मिश्रितो वटतरौ स्वरेनं रच्यताम् अत्र लक्ष्मणकुटजं रच्यताम् अत्र लक्ष्मणकुटजं शाखा शाखांवरी मोहळे मध्य त्यांच्या तिलखाली नितळे वनसंजीवक अमृत सगळे ठेविती मक्षिका भरून घटी या इथे लक्ष्मणा बांधकुटी या इथे लक्ष्मणा बांधकुटी मधुन कोशो विटपे विटपे ततो बिंदुशो मधुस्यन्दते वनसंजीवकममृतं कलशे रक्षन्ति मक्षिका अनवरतं रक्षन्ति मक्षिका
अनवरतं रच्यताम् अत्र लक्ष्मणकुटजं रच्यतामत्र लक्ष्मणकुटजम् हा सौमित्रे सुसज्ज सावध इशारा देतोय दिसती लपली लपती क्षणात पारध सिद्ध सुदे सदैव आयुध यावनी श्वापदां नाही तुटी यावनी श्वापदा नाही तुटी या इथे लक्ष्मणा बांध कुटी या इथे लक्ष्मणा बांध कुटी लक्ष्मणो लक्ष्मण दक्षो भव सज्जस्त्वं सत्वं निमिषे दृष्टमदृष्टं सिद्धमस्तु ते सदैवायुधं सिद्धमस्तु ते सदैवायुधं वनमिदं श्वापदैरुपसृष्टं वनमिदं श्वापदैरुपसृष्टं रच्यतां अत्र लक्ष्मणकुटजं रच्यतामत्र लक्ष्मणकुटजं जानकी साठी लतिका कलिका तुझिया माझ्या भक्ष सायका उभय लाभले वनात एका पोचणे एथती शुभची घटी पोचणे एथची शुभची घटी या इथे लक्ष्मणा बांध कुटी या इथे लक्ष्मणा बांध कुटी लतिका कलिका इह सीतार्थं भक्षमावयो तथा शरार्थं वनेत्रोभयं सममुपलब्धं ननु मुहूर्ते शुभे त्रागमनं ननु मुहूर्ते शुभे त्रागमनं रच्यताम् अत्र लक्ष्मणकुटजं रच्यताम् अत्र लक्ष्मणकुटजं जमवसत्वरी काष्ठे कणखर उटजयास्थळी उभवू सुंदर शाखा पल्लव अंथरुणीवर रेखुया चित्रये गगनपटी रेखुया चित्रये गगनपटी या इथे लक्ष्मणा बांध कुटी या इथे लक्ष्मणा बांध कुटी आनय घनकाष्ठानि त्वरितं आनय घनकाष्ठानि त्वरितं रचयावोटजमत्र सुरूपं रचयावोटजमत्र सुरूपं स्तृणवावोपरि पर्णानि तृणं स्तृणवावोपरि पर्णानि तृणम् आलिखावाम्बरे वरचित्रम् आलिखावाम्बरे वरचित्रं रच्यताम् अत्र लक्ष्मणकुटजं रच्यतामत्र लक्ष्मणकुटजं रच्यतामत्र लक्ष्मणकुटजं इतकं सुंदर दोन्ही वर्णनं वाचतात म्हणजे अशी वाचल्यानंतर ऐकल्यानंतर आपलं मन अगदी भरून जातं आणि किती सुंदर सांगितलेले आणि सगळे बारकावे सांगितले की या ठिकाणी आपल्या सीतेची काळजी घेतली पाहिजे तिच्याही दोन्ही गोष्टी साध्य होणार आहेत तिला फुलं मिळणार फळं मिळणार आणि आपल्याला सुद्धा आयुधांना योग्य ते सावज मिळणार आहे अशा प्रकारे त्या मंदाकिनी नदीला पाहत अनेकविध फुलांनी बहरलेल्या चित्रकूटावर ते पोहोचलेत त्या पर्वतांच्या मागील बाजूला त्या दोन्ही बंधूंनी राम लक्ष्मणांनी वेगवेगळ्या वेली फुलांच्या साह्यानं सुंदर आश्रम उभा केला मला फरक हा सांगायचा आहे की गदिमांनी आपल्या कल्पनेनं असं तयार केलं की लक्ष्मणा कुटी बांध
पण राम काही एकटा असा फक्त आज्ञा देणारा नव्हता. मूळ रामायणामध्ये दोघांनी मिळून ती कुटी बांधली, तो सुंदर आश्रम उभा केला म्हटलेला आहे. ते पर्णशाले, आता संस्कृत जे श्लोक आहेत त्यातला मुद्दाम हे देते तुम्हाला अनुभव. ते पर्णशाले कृत्वाथ शोधयामास लक्ष्मणः मृदोपलेपनं चक्रे वैदेही तनुमध्यमा. आता त्या अरण्यातून हत्तींच्या चालण्यानं मोडून पडलेली जी काष्ठ होती ती गोळा केलेली आहे. लतावेलींनी त्यांना बांधले. त्यांच्याकडे काही दोऱ्या बिऱ्या होत्या का हो? नाही. आणि एक छान कुंपण तयार केलं आणि सुंदर आश्रम तयार केला. तो सीतेनं स्वतःच्या हातानं मातीनं चिखलानं लिंपलाय, सारवलाय. आपल्याला लहानपणीच्या आठवत असतील चुली, त्यावेळेला असं आपण मातीनं ते सारवायच्या, पुढे शेणानं सगळा ओटा छान तयार करायचा, सारवायचा. तर इथं सीतेचं सुद्धा मला कौतुक वाटले की ती स्वतः राजकन्या होती, आता एवढी राणी बनणार होती, बनलेलीच होती. आणि अशा भव्य ह्याच्यातनं आलेली ही सीता वनामध्ये किती पटकन त्याच्याशी एकरूप झालेली. तिनं ती कुटी लगेच सारवलेली आहे. आणि त्यावेळी बनवलेला आश्रम पाहून राम लक्ष्मणाला म्हणतो की अरे सौमित्रा, मी मारलेल्या मृगाला घेऊन ये, आता तिथली पुढची व्यवस्था. आपण म्हणतो ना, अन्न वस्त्र निवारा, निवारा मिळाला, आता अन्नाची व्यवस्था. आणि म्हणून आता आमचे एक प्राचार्य होते, तुम्हाला सगळ्यांना माहिती असतील, कौंडिण्य सर. आणि हे आधार घेऊनच ते बोलले होते की त्या काळी मांसाहार करत होते, ते वनात गेल्यानंतर काय उपाशी राहिले का. पण त्याचा किती आपण आधार घ्यायचा किंवा त्याच्यावर किती जोर द्यायचा हे आपण ठरवायचं. पण रामानं तिथे लगेच लक्ष्मणाला सांगितलंय की आता आपल्याला चरू पाहिजे, यज्ञ करायचं आहे. ग्रहयज्ञ आत्ताच आज आम्ही करून आलो एक ठिकाणी. तर ग्रहांचा मख तो ग्रहयज्ञ. नवीन घर बांधणं ग्रहयज्ञ, लग्न करायचं असतील तरी ग्रहयज्ञ. आपली ही संस्कृती काय सांगते की गृहदेवतेचं पहिल्यांदा पूजन करायला पाहिजे. भली ती वनात बांधलेली असू दे, पण तरीसुद्धा तिचं पूजन करणं हे राम आता त्याला सांगतोय. मग लगेच त्या लक्ष्मणानं एक काळवीट मारलेलं घेऊन आलाय. तो त्यानं अग्नीवर भाजलंय, त्याच्यावर संस्कार केलेत आणि ते चरू म्हणून तिथं त्यांनी ते द्यायला सांगितलेलं आहे. चित्रकूटम समाजग्मुर नाना कुसुमित प्रभम तस्य शैलस्य पार्श्वेथ विचित्र कुसुमायुते आश्रमं चक्रतुर्वीरौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ गजभग्नान्युपाहृत्य दारुण्यतवनान्तरात् लतावितानद्वे शरणे चक्रतुः पृथक् वृक्षपर्णे महद्भिश्च छादयामास तुस्ततः. आणि मग नंतर पानांची म्हणजे वृक्षांची पानं वगैरे किंवा गवत हे पसरलेलं आहे. शुश्रूषाजमाणमेकाग्रमिदं वचनमब्रवीत् अयणेयं मांसमारुत्य शालां यक्षामहे वयं. यक्षामहे म्हणजे आपण यज्ञ करूया. ही जी शाला म्हणजे हे आश्रम बांधलेलं आहे असं वाल्मिकी रामायणात म्हणले. कर्तव्यं वास्तु शमनं सौमित्रे चिरजीविभिः मृगं हत्वा नथ क्षिप्रं लक्ष्मणेह शुभेक्षण. अरे शुभ नयन असणाऱ्या लक्ष्मणा, ते एक हरिणाण. दृष्ट्वाश्रमपदं रामस्ततो लक्ष्मणमब्रवीत् मृगमाहत्य सौमित्रे वैदेह्या सुखमासनं. वैदेहीला सुखानं राहण्यासाठी आता ही छान झोपडी तयार झालेली आहे. बद्ध्वा लताभिवेत्रैश्च सुखदृढं ततः प्रचक्रे काष्ठसंधानं सौमित्री विपलं प्लवम. गदिमांच्या गायनातले आणि ह्या संस्कृत श्लोकातले ज्या काही हे आहेत म्हणजे गोडी आहे, माधुरी आहे, ते मुद्दाम सांगते की भरपूर असं सगळं गवत आणि पानं आणि ती उटी म्हणा किंवा कुटी त्यांनी छान झाकलेली आहे. आणि ते रुरू हा शब्द जो वापरलेला आहे त्यांनी त्याच्यामध्ये, किंवा काळवीट आण आता असं सांगितलेलं होतं. तर मृगमाहत्य असं रामायणात म्हटलेलं आहे. आणि वाल्मिकीमध्ये अयणेयम
ऐण शब्द वापरलेला आहे याच्यासाठी, हरणासाठी, आणि त्याचं मांसाण असं म्हटलेलं आहे. तर त्यावेळेला या हरणांमध्ये अनेक भेद असायचे, तर ते वेगवेगळी नावं फक्त तुमच्या माहितीसाठी सांगते की रुरु शब्दाचा कृष्णसार, रुरु, न्यंकू, शंवर, रोहिशाहा, गोकर्ण, पृषत, ऐण, ऋष्य, रोहित, चमर आणि मृग असे अमरकोशात शब्द दिलेले आहेत. तर इथं त्यांनी त्यापैकी हा रुरु किंवा ऐण शब्द वापरलेला आहे. आणि आहुती जे द्रव्य द्यायचं त्याला चरू असं म्हणायचे बघा. म्हणजे कुठलाही यज्ञ म्हणला की त्याला आहुती दिली जाते. आणि हव्याने होमार्थम पाच्यते त्याला हव्य म्हणायचं. होमासाठी जे शिजवलं जातं त्याला वाचस्पती कोशात चरू असं म्हटलेलं आहे. आता हे सगळं करून आपण देवतांचं पूजन करूया किंवा करावं असं राम त्याला म्हणतो. मग असं म्हटल्यानंतर रामानं विधिवत स्नान केलं, जप केला, समिधा गोळा केल्या, हवींचं यजन केलं, प्रथम देवांना आहुती दिल्या. अगदी छोटे छोटे मार्ग सांगितलेले आहेत त्यांचे हालचाली, पण आपण हा क्रम लक्षात ठेवायचा की आधी देवांना आहुती द्यायच्या. उर्वरित अन्न होतं ते बंधूंसह पर्णकुटीत बसून लक्ष्मणानं आणि रामाने खाल्ले, पण नंतर सीतेनं खाल्लं. मला हे वाक्य फार पटलं बघा, की आपल्या पतीचं आणि दिराचं जेवण झाल्यानंतर उरलेलं अन्न एकांतात बसून या सीतेनं खाल्लेलं आहे. आताची पद्धत आहे टेबल सिस्टीम, सगळ्यांनी बरोबर बसायचं, कुणालाच काही घेता येत नाही, मग एकमेकांनी कसं तरी डाव्या उजव्या हाताने घ्यायचं आणि जेवायचं. पण ही जी पूर्वीची पद्धत होती की स्त्री म्हणजे अन्नपूर्णा, तिनं आधी सगळ्यांना वाढायचं, मुलं असतील पुरुष असतील, आणि मग स्वतः बसायचं. आता थोडा काळ बदलला आहे, सगळ्यांनी बरोबर बसावं म्हणतात, पण मला हे सीतेनं त्यांचं जेवण झाल्यानंतर ती जेवलेली आहे हे जास्त पटलं, की त्यांची भूक आधी शमली पाहिजे मग आपल्या गृहिणीनं. ते अत्यंत मनोहारी आणि सुंदर असं वर्णन या पर्णकुटीत निवांत प्रदेशात, हे पर्णानं आच्छादलेल्या त्या कुटीत वाऱ्यापासून वाचण्याची सुद्धा व्यवस्था केली होती बरं का, कारण मनात तर सगळं वाराच ना. आणि सीता, राम, लक्ष्मण सर्वांनी एकत्र निवास करण्यासाठी त्याच्यामध्ये गृहप्रवेश केला. जसं की सुधर्माच्या सभेत देवगणांनी प्रवेश करावा. सुधर्मा हा कोण आहे तो आपण नंतर पाहूया. पण अनेकविध मृग पक्षी यांनी गजबजलेल्या, विविध फुलांनी, पुष्पवाटिकांनी सजलेल्या, साप, नाग, हरिण यांच्या आवाजाने निनादून गेलेल्या अशा श्रेष्ठ चित्रकूट पर्वतावर ते जितेंद्रिय हसत मुखानं राहायला लागले. चित्रकूट पर्वत खरोखरच रमणीय होता, अजूनसुद्धा आहे बरं का. वानर तर किती प्रकारचे दिसतात आणि किती दिसतात, झुंडीच्या झुंडी, पण खूप त्यांचं एक सौंदर्य म्हणजे असं वाटतात की खरंच हे रामायण काळातले आहेत. आणि उत्तम तीर्थांनी सुशोभित माल्यवती म्हणजे मंदाकिनी नदी तिथं होती, जिचं जल अनेक पशुपक्षी सेवन करत होते. आणि हे सगळं पाहून राम, लक्ष्मण, सीता राज्य सोडून वनात येण्याचं दुःख विसरून गेले. त्यांना एकदम आनंद झालेला आहे. मग आता पुढच्या ह्याच्यामध्ये आपल्याला, आता मला असं वाटलं होतं की सुमंत्र आता इकडे येतोय, अयोध्येमध्ये येतोय, तर तिथलं सगळं जे चित्र आहे ते आपल्याला खरं म्हणजे पाहायचं आहे. फक्त सुरुवात करून ठेवते, पुढच्या वेळेला आपण तो भाग घेऊया. की आता राम जेव्हा पहिलं तीरावरून पुढे वाटचाल करून गेला आणि नाईलाजानं गुह आणि सुमंत्र हे परत येतात, तर शीघ्रगतीनं सुमंत्र अयोध्येला आता येतो. त्याच्या रथाचा केवळ आवाज ऐकूनच नगरवासी सगळे जमा होतात, रामाची वार्ता विचारतात, इतके धावतायत बघा ते त्याच्या मागं. पण सुमंत्राला प्रश्न पडतो, काय सांगणार मी आता यांना. राजभवनात राजा दशरथाकडेही तो जाणार आहे, आणि मग तिथलं जे वातावरण आहे, तिथला जो सगळा शोक आहे तो आपल्याला आता पुढच्याच वेळेला पाहावा लागेल. मला असं वाटलं होतं की हे लक्ष्मण आता आपल्याला कुटी बांधतोय आणि या गीतानंतर सुमंत्राचा तिथे अयोध्येत कसा प्रवेश होतो, तर अतिशय शोकाकुल अशा अवस्थेत सुमंत्राबरोबर त्या गुहकानं बराच वेळ चर्चा केली होती.
आणि गुह सुमंत्रासह स्वगृही परतला होता. पण प्रयाग क्षेत्री भरद्वाजांच्या आश्रमात आगमन, आदर सत्कार, चित्रकूटावर निवास हा सगळा वृत्तांत आपण पाहिला आणि गुप्तहेरांकडून ते सगळं समजलेलं आहे तिकडे. पण सुमंत्रसुद्धा उत्तम घोड्यानं जुंपून कंठ दाटून आलेल्या अशा अवस्थेत अयोध्येला आलेला आहे. अनुज्ञात सुमंत्रोपी योजयित्वा हेयोत्तमान् अयोध्यामेव नगरीं प्रययौ भृशदुःखितः. अनुज्ञात सुमंत्रोत योजयित्वा हेयोत्तमान् अयोध्यामेव नगरीं प्रययौ गाढदुर्मनाः. गाढ आणि दुर्मना हे जे दोन शब्द आहेत ना, अत्यंत खिन्न झालेले आणि समर्थाने वापरले याच्यामध्ये भृशदुःखितः म्हणजे अत्यंत दुःखित झालेला. आणि गाढ दुर्मना असा वाल्मिकी रामायणात, म्हणजे आपण दोन्ही वाल्मिकींचेच पाठ पाहतोय, पण सगळ्या प्रतींमध्ये सारखं वर्णन नाही आहे, पण बाकी काही गोष्टी समानच असतात. तर अनेकविध देश, नद्या, सरोवर यांना ओलांडून अधिक वेळ न दवडता दुसऱ्या दिवशी संध्याकाळीच हा सुमंत्र अयोध्येत पोचलेला आहे. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर कालेनातिमहता सोत्तित्य नगराणि च पश्यन्त्यतो यथो शीघ्रं ययौ शीघ्रं ग्रामाणि नगराणि च अयोध्यां समनुप्राप्य निरानंदं ददर्श. आर्तनारी नरगणां दीनस्वरवती तदा. ती अयोध्या नगरी कशी दिसली? दीनस्वरवती म्हणजे अत्यंत निशब्द झालेली होती, आवाज येत नव्हता, दीन स्वरांनी भरलेली होती आणि स्त्रियांच्या आर्त आवाजांनी गंभीर झालेली अशी अयोध्या नगरी त्यानं पाहिलेली आहे. तर ती कशी दिसत होती? तर अगदी सुकून गेलेल्या कमळाच्या वनासारखी, किंवा जलरहित पद्मिनीसारखी, किंवा चंद्ररहित तारकारहित रात्रीसारखी ही अयोध्या नगरी दिसत होती. आपण आता इथेच थांबूया, कारण पुढचा जो भाग आहे ना, तो सुद्धा इतका म्हणजे भावपूर्ण, सगळ्या भावनांनी अगदी आपल्याला, आपण तिथेच जाऊन पोहोचतो आणि तिथलेच होतो. तर आता आपण इथेच आज थांबूया. श्रीरामांनी चित्रकूटावर आश्रम करून आता ते राहायला लागलेले आहेत. तिथल्या निसर्गाच्या सान्निध्यात ते रमलेले आहेत आणि हा सुमंत्र आता अयोध्येत असा परत आलेला आहे. पण दुःखाने परिपूर्ण अशी ती नगरी आता कशी दिसते ते पुढच्या वेळेला पाहूया. आपण सगळेजण मला बोलण्याची संधी देता, मनापासून सगळं ऐकत राहता आणि या गोष्टींचा आस्वाद घेताय, म्हणून मलाही धन्यता वाटते. पुन्हा एकदा आपल्या हृदयस्थ आत्मारामाला वंदन करते. सर्वांनी मला पुन्हा ही बोलण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. आणि भोंग काकांनी आज मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल त्यांच्याबद्दलही नतमस्तक होते. बाबांना नमस्कार करते. आणि आपली ही सगळं नियोजन करणाऱ्या सरिताताई, रोहिणीताई किंवा ज्योत्स्नाताई या सगळ्यांबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. आणि आपण सर्वजण रविवार असून ह्या सगळ्या रामायणातल्या प्रसंगांना आपलंच करून इथे येतात, म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांना वंदन. धन्यवाद.